काय होय रे संदीप? घे ना बाई, घे. पाय तू काय होय तर पाय. सांगतो खरी काय होय तर? पाय ना बाई, तू पाय ना, त्या डोळ्यानं पाय ना, आणि मग मला सांग काय होय तर. तूच आणलं ना, मीच सांगू तुला काय होय तर. आण दे पाहतो बापा काय आणला कोणा. काय होय रे बापा, हे तर कपडे दिसते रे संदीप. कपडे होय का? पिंकीसाठी आणला काय कपडे? नाही बाई, पिंकीसाठी नाही आणलो. तर कोणासाठी आणले तर मग? तुझ्यासाठी आणले बाई, तुझ्यासाठी आणले. जा घाल बरं, ही साडी ठेवून दे आता साईडनं. तुले सकाळी साडी घालून त्रास होते ना काम करायला, तर मी त्यासाठी चांगली काय म्हणते आले हो ते काय बरंच म्हणते कुठं, मॅटर्निटी गाऊन आणले त्यासाठी. घाल, 4 आणले, अदलून बदलून घालत जाय. संदीप तू बी काही बराच आहे रे बा. काय ले आणले तुला कोण सांगितलं होतं आणायचे? हा अरे चालत होता आता हायच किती टाइम. हा चालत होते रे बा. काऊन आणले तू? खर्च केला फालतूचा. आता लग्नाचा खर्च आहे समोर ना, तू बी खर्चात खर्च करून राहिला. एवढूसा खर्च काही नाही बाई माझ्यासाठी. खर्चही केला मी तुझ्यासाठीच केला ना, तर मी गिनत नाही तो एवढूसा खर्च. तू या त्रास मला पाहणं नाही होत होता, तर म्हणून मी आज सकाळीच ठाणलं तर मी आज बाईसाठी आणूनच. तर घाल आता मस्त हे मोकळे मोकळे कपडे असे घालत जा, तर तुला गुदमरल्यासारखं नाही वाटण, गरमी नाही होईल, चांगलं वाटण, कामं पटपट होईल. हो ते तर आहेच रे. आता जुन्या काळच्या बाया घालत होते बापा साड्याच घाले, साड्या घालूनच कामं करेत, कोणी लुगडे घालून कामं करेत. तेव्हाच होऊन गेलं संदीप. पण आता नाही व्हाले पात, आता नाही व्हाले पात. समजतो ना बाई, मी समजतो ना पार्वतीबाई, म्हणून तर मी तोच निर्णय घेतला. आज सकाळी इथून घरून गेलो ना मी सकाळीच, तुझी चिडचिड ऐकली आणि भाऊजीचं बोलणं ऐकलं. म्हटलं भाऊजी तर काही करायचे राहिले नाही, काही आणायचे राहिले नाही, मीच घेऊन येतो म्हटलं आज. तर मी घेऊन आलो. मला समजलं, मग तुला मला त्रास समजला म्हणून मी घेऊन आलो बाई. घे घाल मस्त. बरं ठीक आहे, आणले तू ना, घालतो आता. पहिले त्यासाठी चहा घे बनवतो ना, मग घालतो. पहिले घाल ना बाई, त्याच्या आधी मग बनवत जाताच मला काही चहा पिवायचं नाही आहे. मी बसतो आता, हातपाय धुवून आराम करतो थोडंसं. मग भाऊजी येईन का नाही तेव्हा सोबतच चहा बनवतो. माझ्यासाठी बनवशील अलग, मग त्याच्यासाठी बनवशील अलग, अलग अलग भांडे धुतो काय. त्याच्यापेक्षा मी आताच नाही पाहिजे मला, मी थांबतो. भाऊजी येईन तेव्हा संग मंगत बनवतो चहा. ठीक आहे, संग मगच बनव. आताच घालू काय तर मग? उद्या घालून ना आता अंग धुवून. घाल ना बाई, आताच घाल ना. 4 आहेत, उद्या बी घालचो. हो ठीक आहे, आताच घालून. पण केवढ्याचे झाले रे? एवढे 4 आणले, 2च घेऊन येतात. हा पुरत होते. एक दिवस धुतलं, दुसऱ्या दिवशी घातलं. हा 4 काय आणले? केवढ्याचे झाले? 4 केवढ्याचे झाले? हा ते तू किंमत नको विचारून बाई, केवढ्याचे झाले आणि काय झाले, ते झाले बरोबर. हो 2 मग कधी कपडे नाही धुणं झाले तर आणत, मग ते 4 असले तर बरं राहते. किंमत नको विचारू, जाय घाल पहिले. ते आणले बरोबर मी. बरं ठीक आहे बापा, नाही विचारत. उद्या धरतो मी पेरणं गंगा. तू इथं तू कधी धरतं? रामलाल भाऊ आणलं बा बियाणं. आम्ही गेलो ना, रामलाल भाऊ निघाले, त्यानं घेऊन घेतलं होतं. आम्ही मग गेलो घेवाले. आता उद्या धरतो म्हणतो मी पेरणं. मी धरतो म्हणतो ना शांताबाई. उद्या एकाचं होते ना. आता एकाच दिवशी मग ताई इकडे 3 माई इकडे 3, त्याच्यापेक्षा सगळ्या बाया माई इकडे आणि मग सगळ्या बाया ताई इकडे. ठीक आहे मग. शांताबाई, महापोरीचं लग्न झालं तेव्हापासून माय पोरगी कधीच रागानं आली नाही. पहिले एक वेळा 2-3 वर्षा पहिले रागानं ते लेकरं नव्हतं ते तिची माय, तिची सासू तिले बोलबाल करत होती, तर रागानं येऊन गेलती. तर तवाही बायकाईनं किती तिच्या गोष्टी केल्या, तिच्या येऊन बसली असं तसं लय गोष्टी केल्या तिच्या. तिला रस्त्यात टोकलं. घरी लढत ये, आई बायका अशा म्हणते तशा म्हणतात ना. आता माय पोरगी आली आणि जवाई निघून चालले गेले तानानं, तर आताही महापोरीच्या गोष्टी चालू आहे. येऊन टाकून दिलं तिले, जवाई चालले गेले, असं तशा गोष्टी चालू आहे महापुरीच्या. काऊन कोणता वय त्या बायका का त्याच्या घरात घरानेच नाही आहे? कोण केले बापा गोष्टी त्या पोरीच्या? मी आता नाही गोष्ट काढली बापा. हाय काही बाया नालायक. आपल्या घरात हांडीतला भात करपला काय ते तर पाहत नाही, पण दुसऱ्याच्या घरात जाऊन पाहते भात करपला का नाही करपला. अशा आहेत बाया. स्पष्ट बोल ना मग. कायले आडून बोलून राहिली तू? स्पष्ट बोल ना. मले म्हणणं नालायक म्हणून राहिली तू मले? गंगे फंगे तुलेच बोलून राहिली मी, तुले. तूच तर गोष्टी करून राहिली ना मायवाल्या, तू आणि एक ते विमला ताई. दोघे जणी गोष्टी करून राहिल्या होत्या महापोरीच्या. आणि मी आली तर गोष्ट बदलून दिली विमला ताईनं. मला काही समजत नाही का? लहान का मी पोरगी बारगी? हा तर बोल ना मग. आणि गोष्ट त्या पोरीच्या करून राहिलो होतं तर काही चुकीच्या करून राहिलो होतं का? खरं तेच बोलून राहिलो होतो. मी विमला ताईला सांगून राहिली होती. विमला ताई नाही करत होती गोष्टी, मी सांगून राहिली तू विमला ताईले. तूच नालायक आहे तू. दुसऱ्याच्या पोरीबारीची निंदा करत. आणि तू पोरगी पाय काय पिक्चर लावून राहिली. तू पोरगी पाय काय दिवे लावून राहिली. आपल्या पोरीला नको पाहू, दुसऱ्याच्या पोरीला पाय तू. काय दिवे लावते माय पोरगी? आजपर्यंत बापाले मायले विचारून तिनं काही केलं नाही. दिवे लावते म्हणतं. तिले लग्न करायचं होतं तर बापाले विचारून केलं तिनं. हो लग्न करायचं होतं तिच्या मतानं. ढूंढला तिनं, शोधला तिनं तिच्या मतानं. आता त्याच्या संग साऱ्या बाजारात येते लग्न व्हायच्या पहिले. आणि तो कपडे घेऊन देते तिले.
हा ते नाही तुले दिसत. आणि दुसऱ्याच्या पोरीची निंदा करायला समजते तुले. लग्नाच्या पहिले त्याच्या संग हिंडून राहिली, फिरून राहिली, आणि जो लग्नाच्या बादचा कार्यक्रम थोपी करून घेत असन काय माहित. अय गंगा, हे पाय आता सांगतो तुले, त्या पोरीवानी महापोरीले समजू नको. माय पोरगी समजदार आहे, कधी काय करावं लागते तिले चांगली जाण आहे. त्या पोरीला नाही आहे तशी जाण. त्या पोरगी ना समजत तुझ्यासारखी उद्धट आगाऊ. असं मी उद्धट हाव का? मी आगाऊ आहे का? आणि माझ्यासारखी माई पोरगी आहे नाही म्हणूनच एवढी सणान सासू भेटली तिला तरी राहून राहिली ते तिथं. कायची सासू सणान आहे? हेच तर तुझी पोरगीच तर सणान आहे. आणि सासूले काय सणान करू देते ते, होऊ देते ते? तुझ्यावानी ते आहे, तोंड आहे. असं माई पोरगी कशी असो, कशी असो, लग्न झालं संसार करून राहिली. त्या पोरीचं पाय लग्नाच्या पहिले शिणून राहिली त्याच्या संग, आणि लग्न झाल्यावर काय मी संसार करते का नाही करत तर दुसरा पाहिजे. तर काय पाहिजे दुसरं? आता तुला मा पोरीचं भविष्य पाहिलं का? तुला भविष्यवाणी करून राहिली का तू? भविष्य पाहिलं नाही त्या पोरीचं. लग्नाच्या पहिले अजून काही गोष्टी नाही होत तर फारच शिंगाले गेली त्याच्या संग हिंडाले. आता लग्न जुळलं, साक्षगंध झालं, आता त्याच्यापासून कपडे घेते. अशी लुटेरी आहे तुझी पोरगी. मा देखत माई पोरगी घरी आली, म्हटलं खोटी नको बोलू गंगा, लय तू पस्तावशील ना, लय तू भरशील. इथंच भरा लागते. मा देखत माई पोरगी घरी आली, काही हातात आणलं नाही तिनं. उल्लू बनवते तुझी पोरगी तुले. आणि त्या तिच्या बापाले बी एक नंबरची चालबाज आहे तुझी पोरगी. जाऊन पाय विचार तिले घेतले का नाही घेतले कपडे त्यानं. तर घेऊ दे ना मग. घेतले असन तर घेतले असन. गंगा मुन्नी काय हो इथं रोडावर तुम्ही झगडून राहिला? हो गंगा, घेतले तर घेऊ दे. होणारा नवरा आहे तिचा, हात नाही उतर थोच तिले कपडे घेऊन देणार आहेत. मग आज घेऊन दिले तर तू काहून फडफड होऊन राहिले? नाही शांताबाई, मी बी एवढी समजदार हाव. घेतले तर घेऊ दे, समोर चालून थोच तिले घेणार आहे. पण हे मुन्नी मा पोरीची निंदा करून राहिली गावामध्ये, याच्या त्याच्यापाशी सांगून राहिली. म्हणून मी इले सांगून राहिली की त्या पोरीले पाय लग्नाच्या पहिले त्याच्या संग हिंडून राहिली, त्याच्यापासून कपडे घेऊन राहिली. याच्यासाठी मी इले बोलून राहिली. मुन्नी जा तू तुझ्या घरी जा. एकमेकीला बोलायची गरज नाही काही. हा, सगळं बरोबर होते आणि टाइम आल्यावर सगळं होते, वेळेनुसार सगळं जसं व्हायचं असलं तसंच होते. कोणाच्या बोलण्यानं काही होत नाही. हो, मला लागायचंही नाही. नालायक लोकांच्या तोंड आले. नालायक तू आहे, निंदा करता महापुरीच्या. तू काय करता? तुला काय केलं आता? तू नाही तर महापुरीच्या निंदा केल्या. नालायक तू आहे. म्या तोंडावर म्हणलं, मांग निंदा नाही केलं त्या पोरीच्या, तुझ्या तोंडावर बोलली मी. नालायक मी नाही, तू आहे. असं जाणं बा मुन्नी, जाणं बा. शांताबाई, आता तू म्हटली म्हणून चालली मी, नाही आता हिची झोपटच लुचली असती मी. लुटून दाखव. झोप राहिलो हो गंगा, तू बी अजून वाद होता. अरे बापरे, पार्वती काय होईये? हे काय सोंग होईये? हे कोणते कपडे होईये? हा, कुठून आणले तो? हा, सोंग वय का वय? कपडे वय? असे कपडे घालत असते गरोदरपणात बाया. असं असे कपडे घालत असतात का बाया? अरे बापरे, पिंकीच्या वेळेस तर नाही घातले मग पार्वतीच्या. पिंकीच्या वेळेस मला अखरलं नाही एवढं. हा, कशी पोटात राहिली ना कशी होऊन गेली मला अखरलीच नाही. ह्या वेळेस मला लय अखरून राहिला आणि याच्यात वरतून गरमी पडून राहिली आणि दोघांचे टिफिन करणं मला भला त्रास होऊन राहिला होता. आता मी सकाळीच चिडचिड केली तुमच्यापाशी. हा, सकाळीच केली गेली तू ना चिडचिड. मी टिफिन घेऊन चाललो गेलो. मग हे कपडे कोण आणून दिले तुले? तू गेलती का बाजारात? हा, एकटी गेलती का? मी नाही गेलती बाजारात, संदीपने आणून दिले माझ्यासाठी. 4 जोडी आणले. काय? अरे बापरे, संदीपने आणून दिले? त्याने सांगितलं होतं का तुला आणाले? आणून देतो रे मला कपडे म्हणून. मला सांगायला काय झालं होतं तुले? मला काम नाही सांगितले, मी घेऊन आलो असतो. मी सांगितलं नव्हतं त्याला आण म्हणून. त्याने स्वतः आणले. त्याला समजलं माझा त्रास, माझी दिक्कत, माझी परेशानी त्याला समजली, त्याने स्वतःच आणले. तुम्हाला तर नाही समजलं, पण त्याला समजलं, माझ्या भावाला समजलं. त्याच्याजवळ सांगितली होती का तुला तुझी परेशानी, तुझी दिक्कत, तुझा त्रास? मी त्याला स्पेशल जाऊन सांगितलं नाही. संदीप मला असा त्रास होते, इथं तुमच्या संग चिडचिड करत होती का मी. हा, मान होत नाही तुमचा डब्बा बांधून घेत जात. त्यानं ऐकलं तर बाई म्हणे राहू दे, डब्बा मीच बांधतो म्हणे, माया तू आराम कर म्हणे. भाऊजी तर तसे म्हणणार नाही म्हणे, बोलून पटर करून चालले गेले म्हणे. पण मला समजते म्हणे, मी राहू दे म्हणे, मी माझा डब्बा बांधतो म्हणे. बाई म्हणे तू आराम कर म्हणे. तर त्यानं त्याचा डब्बा बांधला ना गेला. सांगितलंय नाही त्यानं सकाळीच कमी त्यासाठी बाई कपडे आणून म्हणून. मग आता आला तो आणि डायरेक्ट महाती थैली देते. पाय बाई म्हणते काय व्हायचं? पाहिली मग, अरे बापरे म्हणलं, काहून आणले रे म्हटलं, खर्च करून राहिला म्हटलं, आता तू समोर लग्न आहे ना. नाही बाई म्हणते तुझ्यासाठी माझ्यासाठी मापाशी कमी नाही आहे. बरं झालं बा आणले तर. आता मी म्हटलं करतो तू चिडचिड, आता 1 महिना करशील चिडचिड, मग बाळच होऊन जाते, डिलिव्हरीच होते तुझी वाली, मग तर चालूनच जाते. पिंकीच्या वेळेस तर तुला साड्याच घातलं, पिंकी होत होती म्हणून म्हटलं जाऊ दे. तुला मला सांगितलं असतं पार्वती, माझ्यासाठी घेऊन येत मी आणलो असतो. प्रत्येक गोष्टी सांगा नाही लागत. काय काय गोष्टी आपोआप समजल्या बी पाहिजे, जशा मा भावाला समजल्या. मी सांगितले असतं तुम्हाला तर तुमचं उत्तर तेच राहिलं असतं. एकच महिना आहे, काढून घे, मग तर डिलिव्हरीच होते, असंच म्हणलं असतं तुम्ही. हो बरोबर आहे. बरं जाऊ दे, आणले ना संदीप ना. आता तो काय परखावाय, तो आपल्या घरचाच आहे ना. मी आणले का आणि त्यानं आणले का, गोष्ट एकच होते.
बरं ठीक आहे. तुला कम्फर्टेबल वाटते ना आता? जमलं ना आता? आता नको करतो घन चिडचिड. हो ठीक आहे. कुठं आहे मग संदीप? कुठं आहे? घरी आहे बाहेर? हाय घरी आहे, झोपलाय तो. कधी आला तो? काय ड्युटी सोडून येऊन गेला? टायमावर झाला त्याच्या सुट्टी झाल्यावरच. म्हणे भाऊजी येईन तेव्हा चहा बनवतो म्हणे. काय घडी घडी चहा बनवतो म्हणे, तुला त्रास होते म्हणे भांडे धुवाले. भाऊजी येईन तेव्हा एक खट्टे बनवतो म्हणे, मी आराम करतो म्हणे तेव्हापर्यंत. म्हटलं ठीक आहे. हो बनव मग आता. कल्लीचे बाबा चाला बरं, पार्वतीच्या घरी चाला बरं. आता असं सगळे घरी. आणि उद्या आज तारीख ठरवून घेऊ अजून लग्नाची, आणि उद्याची नाही तर परवाची लग्नाची तारीख काढून टाकू. आणि बस देऊ यायचं दोघांचं लग्न लावून. लय तू आले ते दोघं लग्नासाठी. काऊन काऊन म्हणली? काय झालं? काऊन अशी बोलून राहिली? काहून आई, काय झालं बाई तुले? आले एकदम बाहेरून आले आणि एकदम अशीच बोलायला लागली. घडीतल्या घडीत काही काही होऊन जाते तुले बा आई. तू तर बोलूच नको कल्याणी. काय झालं म्हणतं? आमच्या डोळ्यामध्ये हिरोची टाकतं का? आमच्या डोळ्यामध्ये हिरोची टाकायला पाहून राहिली तू. फार्म भराले जातो म्हणतं, जागा निघाल्या काय ते पावाले जातो म्हणतं ना, त्याच्या संग फिरायला जाता? शिकून राहिली का मला? त्या बापाले तू चको चको कर, मला नको चको चको करू तू. आता सांगतो तुला. आम्हा आई, तुला कोणी सांगितलं मी त्याच्या संग फिरायला जातो म्हणून? काहीतरी काऊन गेली नव्हती तू त्याच्या संग? कपडे नाही घेतले? आणि तिकून खाली हाताने आली, बॅग मध्ये भरून आणली असं कपडे, मला दिसूही नाही दिली. काय गरज होती त्याच्यापासून कपडे घ्यायची तुले? काऊन घेतले? भेटले नाही का? तो बाप घेऊन नाही देत का तुले कपडे? अरे लग्न झाल्यावर घेत राहायचो, किती कपडे घेऊन देते तो तुले तर माहितच पडते. किती साजरे साजरे कपडे घेऊन देते, रोज रोज नवीन घालून देते तुले कपडे. तर कपडे घेतले तू ना आज? कपडे घ्यायला गेलती हो, हे कपडे घ्यायला गेलती त्याच्या संग मार्केटामध्ये. कपडे घ्यायला गेलती, घेतले ना त्याच्यापासून कपडे. हो बाई कल्याणी, कपडे आतापासून नाही घेवायचे बेटा. मला म्हण ना, तू तुझे कपडे लागते तर मला म्हण ना, मी देतो घेऊन. नाही ना बाबा, मी नाही घेतले कपडे, मला नाही घेऊन दिले. खोटी नको बोलू तू कल्याणी. आता सांगतो तुला. आई तुला गंगा काकूला सांगितलं ना, एवढं सांग फक्त मला. सांगितलं नाही तिनं, मला टोमने मारले तिनं. तुझी पोरगी त्याच्या संग लग्नाच्या पहिले हिंडते, थोकतीले कपडे घेऊन देते, अशी मला निंदा करून राहिली होती. तुईवाली तुझी पोरगी अशी, तुझी पोरगी तशी करून. मग काय बोलू मी? वाटलंच मला आई, त्या गंगा काकूला काही काम धंदे हाय नाही, बस दुसऱ्याची निंदा करणं हे त्याला समजते. आपलं पाहत नाही, दुसऱ्याचं पाहायचं. नाही जाऊ दे, ते कशी असो. तू काऊन त्याच्या संग कपडे घ्यायला गेलती? तुझ्यापाशी कपडे नाही काय? भोंगरी राहून राहिली का तू? आई आई बोल ना तर जरासं चांगलं बोल. काय बोलून राहिली तू? काय बोलून राहिले म्हणजे? खरं खरंच बोलून राहिले मी. काऊन घेतले त्याच्यापासून तू कपडे? आणि काऊन गेलती त्याच्या संग तू? तू तर म्हणतो ती साधनाचा फोन आला आणि साधनाच्या संग जातो मी, आणि त्याच्या संग गेलती? आई मी त्याच्या संग नाही गेलती, मी साधनाच्या संगच गेलती. साधनाचा फोनच आला होता, पण बस स्टँड वर ते दिसले मला. तर ते म्हणे माझ्यासाठी कपडे नाही घेतले, पार्वती ताईसाठी कपडे घेतले, त्याच्यासाठी कपडे घेतले गावना. त्याला साडी ना आता जमत नाही म्हणे, तर मा बहिणीसाठी कपडे घेवायला चला म्हणे तुम्ही. तर मला नेलं त्याने त्याच्या पार्वती ताईसाठी कपडे घेवासाठी. तर मी गेलती दुकानात, त्याच्यासाठी कपडे घेऊन दिले. मी माझ्यासाठी नाही घेतले काही. तिच्यासाठी त्यानं कपडे घेऊन दिले भावानं? काऊन तिचा नवरा नाही का तिला कपडे घेऊन देवाले? ते त्याच्या घरातलं आपल्याला काही नाही करायला लागत आई. भाऊ घे का नवरा घे, त्यानं मला म्हटलं चाल, मी गेली, त्याला घेऊन दिले. पार्वती ताईसाठी, माझ्यासाठी नाही. असं काय? पार्वतीसाठी घेतले काय? ते गंगे ते म्हणे त्या पोरीसाठी कपडे घेतले म्हणे. त्या गंगा काकू तर ऐकेच नाही आम्हाला. आम्ही उभं होतो, कपडे घेतले, आणि आता पिंकीचे मामा म्हणे मी चालतो म्हणे आता मा दुकानावर, तुम्ही तुमचं काम करा म्हणे. मी म्हटलं हो. तर गंगा काकू भेटले, त्याला ते बी सांगूनच राहिले, मी बी सांगून ऐकलंच नाही त्याला. घ्या 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 करून चालले गेले, खिकी खिकी दाता काढून. अशा तर गंगा काकू आहे, आणि इकडे येऊन तुला अशा म्हणे. काय हायच तशी. ते बोलली मी तिले, बोलून आली मी साजरी तिले. मग ठेवली का तिची वेळी? बोलली मी. बाबा त्यानं म्हटलं मला, मी गेली ना घरून, तर ते बस स्टँडवर होते. तर त्यानं म्हटलं म्हणे माझ्या संग चालता काय म्हणे, मला मा बहिणीसाठी गहून घ्यायच्या म्हणे. मला समजत नाही म्हणे कशी घेऊ काय घेऊ, तुम्ही चालता काय म्हणे संग, घेऊन द्या म्हणे, मग तुम्ही तुमचं काम करा म्हणे. मी म्हणलं मग ठीक आहे म्हटलं, मग गेले म्हणून घेऊन दिलं त्याला. तर मी काही चुकीचं केलं का बाबा, तुम्ही सांगा. नाही काही चुकीचं नाही केलं बाई. आपण चुकीचं काम करतोय नको बेटा कधी. बापाचा विश्वास नको तोडतो. आतापर्यंत नाही तोडला बाबा मी तुमचा विश्वास. नाही आता काय तोडू मी आता? नाही मी तुमचा विश्वास कधी नाही, मी चुकीचं काम कधीच करणार नाही. हो ठीक आहे ठीक आहे. आकाश आता काय विचार आहे रे? रश्मीला आणत राहू देतो, मी तर म्हणतो राहू दे आता, दुसरं लग्न करून घे. मी पाहतो पोरगी, मा बहिणीला सांगतो आता त्यासाठी पोरीची लाईन लावते ते. आई लग्न म्हणजे खेळ आहे काय? तुले लग्न म्हणजे खेळ वाटून राहिला तुले? ते तिले तिथं माहेरी आहे ते, आणि मी इकडे दुसरं लग्न करून घेऊ काय? म्हणजे लय चांगलं म्हणतील काय मला लोक? आणि कानूनच्या नजरेमध्ये बी मी चांगलं बनन काय? मी दोषी नाही ठरवून काय मला? बोलायच्या पहिले जरासा विचार करत जाय ना आई. रागात अमात मी तिला ठेवून दिलो तिथं, तर सोडून दिलो काय एकदम? असं लग्न झालं आमचं, माझं लग्न झालं तिच्यासोबत, 10-12 वर्ष निघाले ना, असं सोडून देऊ काय? असं सोडणं म्हणजे असं सोडणं बायकाले, असं एवढं सोडणं सोपं आहे का आई? तर काय करतं? किती ताण आहे तिले बी, अकड पाय ना तिले बी किती आहे. केला तुला एक तरी फोन? मी आई नाही केला ना आई. मग मला इथं अकड आहे, तिले अकड आहे, मला अकड आहे, दोघंही तसेच. मी नाही केला फोन. मग असेच राहून काय मग आकडे मध्ये?
ते तिच्या मायच्या घरी तू तुझ्या मायच्या घरी अशा लगत राहन काय हा अकडी मध्ये दोघं बी. नाही आई, मी आता आलो तिले सोडून तिथं येजो म्हटलं, नाही आली तर मी जाईन, आता घेऊन येईन. मला काय सर्दी गरमी नाही आहे, मला जाईन. पहिलेच फोन करून देतो तिले, तयारी करून ठेव म्हणतो, अंगणात उभी राहा तयारी करून. मी काय घरात येत नाही आणि बस घेऊन येतो तिले. माझी बायको आणाले काय मला शरम आहे का? हा नाही शरम कायची, मी तर म्हणतो का दे सोड चिठ्ठी लेखाले. हा मस्त दुसरं लग्न करून घे, आता आपल्या वंशाचा दिवा भेटन, करून घे दुसरं लग्न, देन तिले सोड चिठ्ठी. सोडचिठ्ठी देवाची राहिली असती नाही तर मी किती वर्षापासून पहिलेच दिलो असतो सोडचिठ्ठी. नाही देवाची आहे मला सोडचिठ्ठी, मग तिलेच वाकवायचं आहे, तिच्या संग राहायचं आहे. असं काय आहे बापा त्या वारली मध्ये, काय माहित बापा. हा लेकरं नाही ना पाखरं नाही. हा काय दिसते तुला तिच्यामध्ये, तर तिलेच घेऊन बसला. हा आता ठेवला तू ना तिले माहेरी राय म्हटला तर राहू दे तिथं, दे इथून नोटीस पाठवून. आणि सोड चिठ्ठी झाली तर दे तिले खर्च, तिचा काय म्हणते खर्च जेवढा खर्च लागेल तर दे तिले, आणि कर मस्त दुसरं लग्न. आकाश आई हे पाय, दुसरं लग्न याचा नान लावू नको तू. मांगाई ह्या गोष्टीवर वादविवाद झाले आपले, आता तेच गोष्ट डबल तू काढू नको, तो विषयच बंद करतो. मी उद्या जातो, तिला घेऊन येतो मी. जा मग घेऊन ये. हा जातो आणि घेऊन येतो. तिला फोन लावतो, आता तयारी करून ठेव म्हणतो, उद्या येतो मी. जा लाव फोन, जा जा तिकडे. ते पोरग घेतलं बापा ते दत्त, कोणाचं ना काय, मला बुडी बुडीच करते. मा नातू राहिला असता तर मला बुडी बुडी नाही, मला आजी म्हणलं असता त्यानं. जाऊ दे ना, तू इथं तशीच वागताय त्याच्यासोबत, दुच्या भाव करतो. मला कसा पप्पा म्हणते आणि तिला मम्मी म्हणते, तुझेच काऊन बुटी म्हणते. काय वागतो मी त्याच्या संग, दुरूनच इचकोला दाखवते मला तो. जाऊ दे, नाही तू नको टेन्शन घेऊ, राहू दे. थांब आता येऊ दे रश्मीला, मी आता बोलतोच तिच्यासोबत. कायच्या बाऱ्यामध्ये आई, काय बोलतात तिले? नाही तुला नाही सांगत मी तिच्या संग बोलतो. येऊ दे तिला, आता कधी उद्या चालला ना, उद्या आणता ना, बोलतो तिच्या संग. येऊ दे तिला उद्या. आई काय झालं, तू तर लईच तमतम होऊन राहिली, राग एवढा राग तुला काऊन, कोणी काय बोललं का तुला? पुष्पा जा ना बाई, कर ना स्वयंपाकाची तयारी, उभीच राहशील काय आता? मग म्हणतो उशीर झाला. हो आई हो, करतो ना करतो. आई काय झालं, वहिनीनं काही बोलली का? वहिनीनं काही केलं का? वहिनीचा राग होता एवढा? नाही हो, तिनं काही नाही केलं. घे म्हणली, आता तू आली, जवाई चालले गेले तन अंगठी फेकून ना, आणि ते निंदा करून राहिली गावामध्ये. साराई जवळ सांगून राहिली, बापा गंगाचा जवाई पोरीले टाकून चालला गेला, पोरगी इथंच आहे, आता इथंच राहीन, टाकून दिलं पोरीले, अशी तशी साऱ्या गावामध्ये हिंडून राहिली बापा ते. मग म्हणून मला राग आला आहे. बोलले मी, भांडली तिच्या संग, पण मा म्हणा तू रागच नाही चालला, असं वाटून राहिलं काय करू ना काही नाही. काहूनच ते बायको तशी आहे तर नालायक तोंडी. तर करू दे ना आई, निंदा करणाऱ्याच्या निंदाच होते. तू कशाला ऐकतं? करू दे, करते तर. तू नको टेन्शन घेऊ, तू नको चिंता करू. त्याच्यासाठी तुला काय रक्त तू वाटवतं? नाही चिंता करत रश्मी, मी नाही चिंता करत, पण काय करू? येऊनच जाते विचार डोक्यामध्ये. आता जवळ मोठे ताना गेले, त्याची माय माहित आहे कशी आहे. पहिलेच तर तुला काही बाळ नाही झालं तर दुसरं लग्न कर त्याच्या मागं भिडली होती ना, आता अजून त्याच्या मागं भिडतात. तू तुझ्या मागं तू इकडे आणि तिकडे त्याचे कान भरण, आणि ते बी मारून जातील. तर मग आई एवढी चिंता करतो तू? हा विषय कधीचा होऊन गेला आहे. ते दुसरं लग्न करायला तयार नाही आहे, त्याला माझ्याशिवाय दुसरी पाहिजेच नाही कोणी आई. आणि हा विषय ते काढत बी नाही घरामध्ये, त्याच्या आईला बी काढू देत नाही. तर तू काऊन चिंता करते? ते थोडेसे गेले रागानं, पण एवढा माबद्दल राग थोडी आहे त्याच्या मनामध्ये, तू समजतं तेवढा. काय नाही म्हणतो रश्मी, माणसाची जात कधी फिरण काही सांगता येत नाही. गेले तवाचे केला का तुला एक बी फोन? मग मी कुठं केला आई? मी तर नाही केला त्याला एक बी फोन, मग ते मी तसेच म्हणत असतील. बरं ठीक आहे, तू नाही केली, पण ते ना रागानं ते गेले, तमतम ते गेले, त्यानं करायला पाहिजे होता फोन. घेवायला येवायला पाहिजे होता, आले का नाही? फोनही नाही केला आई. तरी पण तू नको चिंता करू ना, येतील ते, येतील घेवायला येतील ते. तू काय चिंता करता? गावातल्या लोकांची गोष्ट ऐकू नको तू, काय म्हणतात काय नाही त्यांचं त्यांच्यापाशी ठेव, आपला आपल्यापाशी. आपल्या घरात काय आहे, कसं आहे, गोष्टी कोणत्या आहे आपल्याला माहित, आपल्या घरातल्या त्यांना माहित काय? ते उडते गोष्टी करते ते. काऊन करा? आपल्या पोरीला पाहत नाही, दुसऱ्याच्या पोरीच्या निंदा करते. करू दे, करते तर जवाई काय काय म्हणते, येते का नाही येत, काय तर काय काही फोनही नाही, काही सांगितलंही नाही जवायना. तर करते आई, करते ते फोन, येतील ते, तू नको चिंता करू. मी हे बघ आई, हे पा, जर ते नाही आले, त्यांनी मला नेलंही नाही ना, तरी मी स्वतःचं पोट भरू शकते. मला काही आता दुःख नाही आहे, येवं नाही येवं चालते मला. हो, मी काम करन, मोंटीचं पोट भरन, माझं पोट भरन. मी एकटी सक्षम आहे, मी त्याला पोसाले, मी स्वतःसाठी सक्षम आहे मी. हे तू नको चिंता करू माईवाली. काय चिंता नको, एकट्या बाईचं जगणं किती मुश्किल होते. म्हणणं सोपं आहे, पण टाइम आला त्याच्यावर त्याला समजते. असं काही नाही होणार आई, करतील ते फोन आणि येतील मला घ्यायला. आई चहा घेऊन घ्या. हो ठेव, हात पाय धुतो. आईला काळजी आहे ना माईवाली, आईच टेन्शन मध्ये आहे. असं करते, मीच फोन करते त्यांना, मीच फोन करतो आणि घ्यायला बोलावतो.